युवा हिंद केसरी बैलगाडा शर्यतीसाठी मैदान पूजन संपन्न. गणेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन. दिनांक 22 मे रोजी 1000 एकर कोरणावर रंगणार भव्य स्पर्धा. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे युवा हिंद केसरी पर्व दुसरे बैलगाड्या शर्यतीसाठी आयोजित करण्यात आलेले भव्य मैदान पूजन उत्साहात संपन्न झाले. युवा नेते आणि नगरसेवक गणेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंगारकी संकष्टी चतुर्थी या पावन मुहूर्तावर पार पडलेल्या या पूजन सोहळ्याला निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते मैदान पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून बैलगाडा शर्यतप्रेमी मालक चालक तसेच गणेश बनकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मैदानावर पारंपरिक पद्धतीने बैलगाड्या पळवण्यात आल्या. बैलांचा जोश, गाड्यांची वेगवान धाव आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे परिसरात शर्यतीपूर्वीच थरारक वातावरण निर्माण झाले. दरम्यान या बहुचर्चित बैलगाडा शर्यतीचा मुख्य सोहळा दिनांक 22 मे रोजी पिंपळगाव बसवंत शहरातील जोपूळ परिसरातील तब्बल 1000 एकर विस्तीर्ण कुरणावर पार पडणार आहे. राज्यभरातील नामांकित बैलगाडा शौकीन, मालक चालक आणि उत्कृष्ट बैल या स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. युवा हिंद केसरी पर्व दुसऱ्या आजचं मैदानाचं पूजन या ठिकाणी तालुक्याचे आमदार सन्माननीय दिलीप काका बनकरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. यावर्षी आपण मागच्या वर्षी 2च बक्षीस त्या ठिकाणी आपण ठेवले होते, एक फायनल आणि दुसरं त्या ठिकाणी मेगा फायनलचं बक्षीस आपण त्या ठिकाणी दिले होते. यावर्षी त्याच्यामध्ये थोडा बदल करून आपण फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल असे 3 प्रकारचे बक्षीस त्या ठिकाणी, म्हणजे साधारण 7 दूने 14, 7 त्रिक 21 गाड्यांना त्या ठिकाणी गुलाल आपल्याकडनं मिळणार आहे आणि प्रत्येक गटपासाला ट्रॉफी त्या ठिकाणी आपण देणार आहे. पहिलं बक्षीस आपलं 2,11,555 रुपये त्या ठिकाणी आहे. असं एक चांगलं आगळेवेगळ्या प्रकारचं उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि देखणं मैदान या ठिकाणी आपण या पिंपळगावच्या पावनभूमीमध्ये संपन्न करणार आहोत. एकंदरीत यावर्षी कुठले कुठले म्हणजे स्पर्धेमध्ये आकर्षण राहणार आहे, कोण कोण येते काय सांग? यावर्षी आता मी एक साधारणतः 8-10 दिवसापूर्वी पाटण तालुका असेल, कर्जत असेल, ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन काही माझ्या गाडा मालकांची त्या ठिकाणी भेट घेतली, काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांची भेट झाली. अतिशय नामांकित असणारे जे बैल आहे ते सगळे आपल्या ह्या युवा हिंद केसरीच्या मैदानावर आपल्याला परत एकदा पळताना दिसणार आहे. त्याच्यावर प्रामुख्याने बक्कासूर आहे, भुंगा नावाचा मिलिंद पाटलांचा बैल आहे, जो बिंदोरचा बादशाह म्हणून त्या ठिकाणी घोटचा सर्जा आहे. त्याच्यानंतर आता ज्यांनी चांगली गाडी केली मथुर आहे, त्याच्यानंतर शंभू आहे. आपल्या नारायणडिंबीची गाडी कालच त्यांनी त्या ठिकाणी 2 नंबरच्या मानकरी त्या ठिकाणी झाले, शंभू म्हणून तोही बैल. अशा नामांकित बैल जे जे चांगले बैल असतील ते सगळे आपल्या या पिंपळगावच्या धर्तीवर आपल्याला सगळ्यांना पळताना त्या ठिकाणी दिसणार आहे. बैलगाडा पर्व 2 मध्ये शासकीय नियमांची आपण सगळे अंमलबजावणी करणार आहात का आणि सुरक्षा व्यवस्था कशी असणार? अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने घालून दिलेले नियम आणि महाराष्ट्र सरकारने जे काही नियम आपल्याला बैलगाडाच्या अनुषंगाने घालून दिले ते सगळे नियमांचं तंतोतंत काटेकोरपणाने पालन करून आपण ही बैलगाडा शर्यत संपन्न करतोय. अलीकडच्या काळामध्ये काही अनुसूचित प्रकार त्या ठिकाणी घडला, पण आपण इतकी चांगली काळजी, आपण पूर्ण बॅरिकेडिंग साधारणतः 1250 फुटाचं बॅरिकेडिंग दोन्ही बाजूने त्या ठिकाणी लावणार आहे. बसण्याची व्यवस्था व्यवस्थित आपण करतोय. आपण महिलांना विशेष करून बसण्याची व्यवस्था संबंध महाराष्ट्रभरामध्ये कुठेही महिलांना बसण्याची व्यवस्था नाही, ती आपण पिंपळगावच्या या पावनभूमीमध्ये करतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना लाजूल अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण करण्याचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तो आपण प्रयत्न या ठिकाणी करतो. लाखो प्रेक्षक या सामना युट्यूब असेल लाईव्ह स्वरूपात बघणार असतील तर आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना या सामन्याचं काय आव्हान करा? आता प्रामुख्याने जे ह्या क्षेत्रामध्ये नावलौकिक ज्यांनी कमवलेलं आहे, जे समालोचक आहे सुनील मोरे सर, त्यांचं संबंध महाराष्ट्रभर, त्यांच्या नावाची जादू आहे, त्यांच्या बोलण्यातच जादू आहे. ते स्वतः या ठिकाणी मागच्या ज्यांनी आपल्याला हे समालोचक केलं असे माझे मित्र मयूर तळेकर, प्रवीण घाटे हे येणारे, झेंडा पंचवून धनावडे बापू ज्यांनी खऱ्या अर्थाने या बैलगाड्याला एक वेगळी उंची निर्माण करून देण्याचं काम केलं, असे धनावडे बापू या झेंडा पंच म्हणून त्या ठिकाणी आपल्या बरोबर, त्यांच्या शिवा आपला घाटे वाईचा तो त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहणार आहे. त्यानंतर आपल्याला P3 लाईव्ह, जे साधारणतः त्याचे ज्यावेळेस मॅचेस चालू होता या बैलगाड्याच्या काही लाखांमध्ये व्ह्यूज त्या ठिकाणी असतात, एक 50 लाखाच्या पुढचे, आणि 14 देशांमध्ये आपली लाईव्ह त्या ठिकाणी दिसत असं. 14 देशांमध्ये P3 लाईव्ह पवन यादव म्हणून त्यांना आपण हे सगळं डिपार्टमेंट दिलेलं आहे. मागच्या वर्षी काही कारणास्तव येऊ शकले, यावर्षी P3 कडे आपण सगळी लाईव्हची जबाबदारी दिलेली आहे. असं जे जे चांगलं करताना याच्यामध्ये जे बेस्ट असेल ते करण्याचा मानस मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे.
हे सगळं आपण नाही करू शकत जोपर्यंत टीम वर्क राहत नाही. तालुक्यातील माझे सगळे गाडा मालक असतील, माझे टांगा शौकिंग असतील किंवा काही सहकारी मित्र असतील का ज्यांना या भागामध्ये बैलगाडा शर्यत काय हीच माहित नव्हती, पण मागच्या वर्षी आपण ती दाखवली. यावर्षी इतकं प्रचंड उत्साह, आपण साधारण 200-300 लोकांना फोन, 700-800 लोकांची गर्दी या ठिकाणी झाली. म्हणजे इतक्या लोकांमध्ये उत्साह त्या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चोख नियोजन पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा आपण योजना जी आखलेली ती एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी होणार आहे.